नमस्ते मित्रांनो. यशस्वी जीवनाच्या सूत्रामधलं पहिलं सूत्र म्हणजेच आपल्या जीवनाचा हेतू ओळखा हे तुम्हाला नक्कीच आवडलं असेल. लाईफचं काहीतरी पर्पज पाहिजे, जीवनाचा काहीतरी हेतू पाहिजे, हेच मी त्या सूत्रामध्ये सांगितलं होतं. आता या आठवड्यातलं दुसरं सूत्र आहे सूत्र क्रमांक 2, तुमचे ध्येय निश्चित करा. तसं हे सूत्र काही नवीन नाही. आपल्या लहानपणापासून हे सूत्र आपण ऐकतच आलो आहे. अगदी शाळेत प्रवेश केल्यापासून आपल्या शिक्षकांनी आपल्याला कित्येकदा सांगितलंय की तुम्ही तुमचं ध्येय निश्चित करा आणि त्या दिशेनं प्रवास करा. तर ध्येयहीन प्रवास म्हणजे ध्येय नसलेल्या माणसाचा जीवन प्रवास म्हणजे काळ्या कुट्टा अंधारात डोळे झाकून केलेला अंधाधुंद प्रवास. म्हणजे ध्येय नसलेल्या त्या प्रवासात, ज्या प्रवासात लक्ष माहीत नाही, म्हणजे कुठं जायचं हे माहीत नाही आणि कोणत्या मार्गानं जायचं हे सुद्धा माहीत नसतं. फक्त पावलं जातील तिकडं चालत राहायचं, एवढंच काय ते ध्येय नसणाऱ्यांचं जीवन. त्या जीवनाला ना काय अर्थ, ना त्या जीवनाचा कोणाला काही फायदा. तर आपलं ध्येय निश्चित का नसतं याची काही कारणं आहेत. तर त्यातलं पहिलं कारण आहे, ध्येय किंवा यश, उच्च जीवन याचं आपल्याला काही महत्त्वच नसतं. म्हणजे आपल्या आजूबाजूचं वातावरणच असं असतं की त्या वातावरणात ध्येय, यश, उच्च विचार या असल्या गोष्टींना जास्त महत्त्वच दिलं जातं. म्हणजे गावातून आपण बघतो कुठतरी घोळक्यानं उभं राहायचं, टवाळक्या करायच्या, लावालाव्या करायच्या, दुसऱ्याविषयी बोलत बसायचं, असल्या गोष्टी आजकाल आपल्याकडे जास्त चालतं. कुणी असं घोळका करून उभं राहिलंय आणि ध्येयाविषयी बोलते, उच्च विचारांची देवाणघेवाण करते, यशाविषयी बोलते, काही नवीन करण्याविषयी बोलते, सायन्सविषयी बोलते, टेक्नॉलॉजीविषयी बोलते, शिक्षणाविषयी बोलते, काही विकासाविषयी बोलते. असं तुम्ही तरी, मला तरी कुठं सापडलं नाही, तुम्हाला शोधून सापडते का बा? याविषयी बोलताना कोण दिसत नाही. वेगळ्याच विषयावर आपली बोलणी चाललेली असतात. म्हणजे हा असं करतो, तो तसं करतो, त्यानं ते केलं, यानं हे केलं, ही अशी दिसते, ती तशी दिसते, असल्या विषयावर आपल्या चर्चा जास्त चालतात. त्यामुळं ध्येय या गोष्टीला वातावरणच नसल्यामुळं त्याचं महत्त्व नसतं आणि त्यामुळं ध्येय निश्चित होऊ शकत नाही किंवा आपल्यालाच त्याबद्दल काही वाटत नसते. म्हणजे आपल्याला ध्येय असावं, आपण यशस्वी व्हावं असं आपल्यालाच कधी वाटत नसतं. त्यामुळे आपले ध्येय ठरू शकत नाही. दुसरं ध्येय निश्चित नसण्याचं कारण असं आहे, कसं निश्चित करायचं हेच माहीत नसतं. म्हणजे आपल्याला ध्येय असलं पाहिजे याची जाणीव असते, पण ते कसं ठरवायचं हेच समजत नसेल तर आपण आपलं ध्येय कधीच ठरवू शकत नाही. तिसरं कारण आहे, अपयशाची भीती असते. म्हणजे जर एखादं ध्येय ठरवलं आणि पुढे जाऊन ते साध्यच झालं नाही तर आपण अपयशी होणार ही भीती निर्माण झाली की कोणतीही व्यक्ती ध्येय ठरवण्याच्या फंदात पडत नाही. म्हणजे कोणतंही ध्येय ठरवायचं म्हटलं आणि त्या दिशेनं जायचं म्हटलं तर वेळ खर्च होणार आहे, पैसा खर्च होणार आहे, अनेक गोष्टींचा त्याग करावा लागणार आहे, अनेक नवनवीन गोष्टी करायला लागणार आहे. आणि हे सगळं करून, वेळ वाया घालून, वेळ खर्च करून जर पुढं अपयश आलं तर काय, ही भीती काम करण्याच्या सुरुवातीलाच निर्माण होते आणि त्यामुळे ध्येय निश्चित करण्याच्या कोण फंदात पडत नाही. मग आलेला दिवस काढणे एवढाच नियम होऊन जातो. त्यानंतर चौथं कारण आहे, लोक काय म्हणतील याची भीती असते. म्हणजे कोणतीही गोष्ट करायला जातो, लोक काही ना काही म्हणणारच. कारण बोलणाऱ्यांचं तोंड आपण बंद करू शकत नाही.
आणि लोक काय, लोकांचं कामच असते बोलणे. चांगलं केलं तरी लोक बोलणार, वाईट घडलं तरी लोक बोलणार. आपण यशस्वी झालो तरी लोक पोवाडे गाणार आणि अपयशी झालो तर तेच लोक आपली नाचक्की सुद्धा करणार. त्यामुळे लोकांचं काही जास्त मनावर घ्यायचं नसतं. असे लोकांची भीती मनामध्ये असल्यामुळं आपण यशापासून दूर राहतो आणि आपले ध्येय निश्चित करू शकतो. मित्रांनो, ध्येयाविषयी जागरूक व्हायचं असेल, ध्येय कसं ठरवायचं, ध्येयाविषयी नक्की माहिती घ्यायची असेल तर चांगली चांगली पुस्तकं वाचा, महापुरुषांचे आत्मचरित्र वाचा. अशा लोकांबरोबर राहा जे ध्येय डोळ्यासमोर ठेवून जगतात आणि अशा लोकांची संगत धरा जे ध्येयाविषयी बोलतात, यशाविषयी बोलतात, उच्च विचारांची देवाणघेवाण करतात, सायन्स, टेक्नॉलॉजी, विकास याविषयी बोलतात. अशा लोकांबरोबर जास्तीत जास्त वेळ तुमचा घालवा. अपयशाची भीती टाकून द्या, लोक काय म्हणतील याचा विचार सोडा आणि तुमचं ध्येय निश्चित करा. तरच तुम्ही यश प्राप्त करू शकाल, तरच तुमचं जीवन यशस्वी बनू शकेल. आणि तुमचं मित्रांनो, फक्त ध्येय ठरवलं, फक्त ते ठरवून चालत नाही. मग काय करावं लागतं, तर जे ध्येय तुम्ही ठरवलं असेल ते लेखी स्वरूपात कुठंतरी ठेवा. म्हणजे जे तुम्ही ध्येय ठरवलं आहे ते लिहून काढा. तुमचं ते गोल कार्ड बनवा, तेच तुमचं गोल कार्ड असेल आणि हे गोल कार्ड तुमच्या जवळ सतत असू द्या. सकाळी उठलात की एकदा गोल कार्ड वाचा, दिवसाची सुरुवात करण्यापूर्वी एकदा गोल कार्ड वाचा, संध्याकाळी झोपण्यास जाण्यापूर्वी एकदा ते गोल कार्ड वाचा. म्हणजे सतत तुमच्या डोळ्यासमोर तुमचं गोल राहील आणि तुम्हाला नक्की काय करायचं आहे याचे सिग्नल तुमच्या मेंदूपर्यंत पोचतील. तुमचं शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म ध्येय ही ठरलेली असली पाहिजे. तुमचं मुख्य ध्येय हे लॉंग टर्म असेल, म्हणजे ते पूर्ण होण्यास बराच कालावधी लागणार असेल. आता हे मुख्य ध्येय पूर्ण करण्यासाठी बऱ्याच गोष्टी कराव्या लागतात. तर त्या काय काय आपल्याला करावं लागणार आहे, मुख्य ध्येय पूर्ण करण्यासाठी आपल्याला काय काय करावं लागेल याची एक लिस्ट तयार करा आणि जे जे करावं लागणार आहे ते तुमचं शॉर्ट टर्म ध्येय बनवून टाका. आणि ही शॉर्ट टर्म ध्येय कधी पूर्ण होणार त्याच्या डेडलाईन्स ठरवा आणि त्याप्रमाणे कामाला लागा. आणि एक एक शॉर्ट टर्म ध्येय म्हणजे तुमच्या यशाच्या ज्या पायऱ्या आहेत ते एक एक पायरी पुढे पुढे चढत जा. म्हणजे तुमचे शॉर्ट टर्म ध्येय आहे ते एक एक पूर्ण करत जा. बघा, तुम्ही लवकर यशस्वी व्हा. आपण रस्त्यानं चालत असताना जसं किलोमीटरचा जो दगड असतो तो सतत आपलं लक्ष त्या दगडावर असतं. म्हणजे ज्या गावाला आपल्याला पोचायचं आहे तर 10 किलोमीटर वर ते गाव आहे, पुढं त्या दगडावर लिहिलेलं असतं अमुक अमुक गाव 10 किलोमीटर. पुढं 1 किलोमीटर आपण गेलो की अजून एक दगड असतो, त्याच्यावर लिहिलेलं असतं 9 किलोमीटर. अजून 1 किलोमीटर आपण पुढे गेलो 8 किलोमीटर. आपल्याला उत्साह निर्माण होतो की अरे 8 किलोमीटरच राहिले, आता आपण एवढ्या वेळात लगेच पोचणार. अरे 7 किलोमीटर राहिलं, आपण लगेच पोचणार. म्हणजे एक उत्साह निर्माण होतो प्रवासासाठी. तर ते दगड, ते मैलाचे दगड किंवा किलोमीटरचे दगड ते काम करत असतात. तसंच आपल्या मुख्य ध्येयाच्या ज्या प्रवासामध्ये हे शॉर्ट टर्म ज्या स्टेप्स आहेत, ज्या छोट्या छोट्या गोष्टी करायच्या आहेत, हे एक दगड आहेत, किलोमीटरचे दगड. ते एक एक पार करा, आणखी तुमच्यामध्ये उत्साह निर्माण होईल. आता ते शॉर्ट टर्मचे दगड म्हणजे आपल्या ध्येयाच्या दृष्टीनं पाहिलं तर छोट्या छोट्या आपल्या यशासाठी लागणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टी. मग एखादी गोष्ट पूर्ण केली
एखादा अवॉर्ड मिळाला किंवा एका वर्षासाठी ठरवलेलं एखादं ध्येय पूर्ण झालं तर त्याचा उत्साह साजरा करा. म्हणजे तुम्हाला तुमच्या प्रवासामध्ये आणखी गोष्टी करण्यासाठी आनंद निर्माण. मित्रांनो, आपलं ध्येय हे स्मार्ट असलं पाहिजे. आता ही गोष्ट काही नवीन नाही, स्मार्ट ध्येय असलं पाहिजे ही जुनीच गोष्ट आहे. मी फक्त माहिती असावं म्हणून इथं संकलित केलेलं आहे. तर स्मार्ट मधलं यस म्हणजे स्पेसिफिक. तुमचं ध्येय हे स्पेसिफिक असलं पाहिजे, म्हणजे स्पष्ट असलं पाहिजे. काय करायचं हे स्पष्ट पाहिजे. म्हणजे मला खूप शिकायचं आहे, हे खूप म्हणजे खूपला काही म्हणजे गणित नाही ना कुठं. खूप म्हणजे ते थोडक्यात अगणित अवर्णनीयच झालं थोडक्यात. तर खूप हे काही स्पष्ट ध्येय नव्हे. तर त्यामध्ये काय शिकायचं आहे, किती वर्षामध्ये शिकायचं आहे, मला हा कोर्स करायचा आहे, मला हे शिकायचं, हे स्पष्टता हवी. बरोबर. म्हणजे ध्येय स्पष्ट असेल तरच तुम्ही त्यासाठी लागणाऱ्या स्टेप शोधू शकाल आणि तरच तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकाल. स्मार्ट मधलं दुसरं अक्षर आहे यम. यम म्हणजे मेजरेबल. तुमचं ध्येय हे मेजरेबल असलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला तुमचा परफॉर्मन्स मोजता आला पाहिजे. तुमचं यश, तुम्हाला किती टक्के तुम्ही तुमच्या यशाच्या म्हणजे यशापर्यंत किती टक्के पोचलात किंवा किती टक्के यशापर्यंत पोचण्यासाठी किती लागणाऱ्या गोष्टीमध्ये किती टक्के गोष्टी पूर्ण केल्या तुम्ही, हे तुम्हाला मोजता आलं पाहिजे. म्हणजे तुमचा परफॉर्मन्स तुम्हाला मोजता आला पाहिजे. तुम्ही तुमच्या मार्गावर किती माइलस्टोन पूर्ण केले हे मोजता आले तर तुमचे ध्येय तुम्हाला लवकर प्राप्त होईल. स्मार्टमधील तिसरं अक्षर आहे ए. ए म्हणजे अटेनेबल. तुमचं ध्येय अटेनेबल असलं पाहिजे. म्हणजे तुम्ही जे ध्येय ठरवाल ते साध्य होणार असावं. नाहीतर उगाच मला मंगळावर गाव तयार करायचं आहे, हे म्हणजे सध्या तरी मंगळावर शोध चालू आहेत की बाबा जीवसृष्टी आहे का, पाणी आहे का. पण तुम्ही जर हे ध्येय ठरवलं, मला मंगळावर गाव वसवायचं आहे, माझं स्वतःचं राज्य, ते काय म्हणजे अटेनेबल ध्येय होऊ शकत. अटेनेबल ध्येय म्हणजे ते शक्य झालं पाहिजे. आपण मरेपर्यंत तरी निदान ते पूर्ण झालं पाहिजे, असं ध्येय ठरवलेलं उत्कृष्ट. तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या क्षमता ओळखाव्या लागतील. तुमच्याजवळ उपलब्ध असणारे रिसोर्सेस त्याकडे तुम्हाला लक्ष द्यावं लागेल. नाहीतर काही गोष्टी उपलब्धच नाहीत आणि उगाच ध्येय पकडले असं पण चालणार नाही. आणि सर्व गोष्टींचा विचार करून म्हणजे पैसा, वेळ, सगळे रिसोर्सेस, तुमच्या क्षमता, या सगळ्यांचा विचार करून तुम्ही तुमचं ध्येय ठरवा तर ते अटेल. स्मार्टमधील चौथा अक्षर आहे आर. आर म्हणजे रिअलिस्टिक. म्हणजे वास्तविक पाहिजे ध्येय. वास्तवाचा आणि तुमच्या ध्येयाचा काहीतरी संबंध पाहिजे. उगाच अवास्तव काहीतरी कल्पनेच्या विश्वातलं ध्येय ठेवून हे काही पूर्ण होत नसतं कधी. त्यामुळं वास्तवाचा आपल्या ध्येयाशी संबंध पाहिजे. उगाच काही ध्येय ठेवून ते पूर्ण होत. म्हणून ध्येय ठरवताना वास्तवाचं भान ठेवा. आणि स्मार्टमधील शेवटचा अक्षर आहे टी म्हणजे टाइमली. तर तुमचं ध्येय कधी पूर्ण होणार, तो दिवस, ती वेळ तुम्हाला माहीत असली पाहिजे. मित्रांनो, तेच लोक यशस्वी होतात जी माणसं डोळ्यासमोर स्वतःचं ध्येय ठेवून चालतात. तीच माणसं या जगात यशस्वी होतात. तीच माणसे एखादे अपयश आले तरी खचून न जाता पुन्हा नव्याने सुरुवात करतात आणि यशस्वी होतात. जगातील होऊन गेलेल्या आणि असणाऱ्या महापुरुषांची चरित्र बघा. त्यांची ध्येय निश्चित असल्यामुळेच ही माणसं उच्च पातळीवर गेलेली तुम्हाला दिसते. अगदी छत्रपती शिवाजी महाराजांनी अगदी लहानपणी हिंदवी स्वराज्याची स्थापना म्हणजे हिंदवी स्वराज्य निर्माण व्हावं असं ध्येय निश्चित केलं आणि ते त्यांनी वयाच्या 50 पर्यंत साध्य करून दाखवलं. त्यासाठी त्यांचा हा प्रवास काही इतका सोपा नव्हता. कारण जगावर मुघलांचं राज्य होतं आणि त्यामध्ये कुणीतरी
उभं राहावं, एक लहानसा मुलगा कोणीतरी उभं राहावं आणि इतक्या मोठ्या सल्तनती विरुद्ध बंड करावं आणि एक स्वतःचं राज्य निर्माण करावं, हे काही इतकं सोपं नव्हतं. पण त्यांनी ते ध्येय निश्चित केलं. त्यासाठी योजना आखल्या, कितीतरी योजना आखल्या. महाराजांची रात्र एखाद्या योजनेवर स्वतःचा विचार चालू असायचा. म्हणजे त्यांनी खूप गोष्टींचा त्याग केला, स्वतःच्या सुखाचा त्याग केला. त्यांना त्यांच्या परिवाराबरोबर कधी जास्त वेळ राहता आलं नाही. म्हणजे पूर्ण स्वराज्य हे आपला परिवार मानून त्यांच्या सुरक्षेसाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी कितीतरी गोष्टी केल्या. छोट्या छोट्या योजना आखत, छोट्या म्हणजे हा किल्ला घ्यायचा, अशा छोट्या योजना आखत हेच माइलस्टोन पार करत ते गेले आणि एक हिंदवी स्वराज्य स्थापन झाले. कदाचित ते होते म्हणून आज आपण आहोत. मित्रांनो, ध्येय निश्चित करा, त्या दिशेने वाटचाल सुरू करा. अपयश एखादं आलं ते पचवा. तूप खाल्लं की रूप येत नाही, ही एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा. म्हणजे आज योजना बनवली, आज ध्येय ठरवलं की उद्या पूर्ण होईल, हे कधी शक्य होत नसतं. काही मिळवायचं असेल तर खूप काही करावं लागतं, खूप काही गमवावं सुद्धा लागतं, खूप गोष्टींचा त्याग करावा लागतो. ही गोष्ट लक्षात असू द्या. तुम्ही तुमचे ध्येय निश्चित कराल आणि तुमच्या जीवनामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल, हीच सदिच्छा ठेवतो आणि माझा विषय या ठिकाणी थांबवतो. पुढच्या आठवड्यामध्ये एक नवीन सूत्र, नवीन विषय घेऊन नक्कीच आपण भेटू. तोपर्यंत धन्यवाद.